तुम्ही आज जे फायनान्शियल डिसिजन्स घेताय तेच 10 वर्षांनी तुमचं फ्युचर डिसाईड करणार आहेत. आणि काही इन्व्हेस्टमेंट मिस्टेक्स अशा असतात की ज्या केल्यानंतर लोक आयुष्यभर पश्चाताप करतात. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट गॅप. सगळ्यात पहिली मिस्टेक लोक कोणती करतात माहितीये? ती म्हणजे फक्त पैसे सेव्ह करत राहणं. लोक काय करतात की बँकमध्ये पैसे सेव्ह करत राहतात, पण इन्फ्लेशनमुळे तेच पैसे दरवर्षी त्यांची व्हॅल्यू पाडत जातात. दुसरी मिस्टेक म्हणजे उशिरा इन्व्हेस्टमेंट करणं. आता मित्रांनो, गोल्ड असो, शेअर मार्केट असो किंवा मग कोणताही असेट असो, प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी वेळ म्हणजेच टाइम हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो. आता बघा ना, आजची जमीन आपल्याला 5 लाखाला मिळते, तीच जमीन 10 वर्षांनी 25 लाखाला मिळते. पण आपण काय विचार करतो की थोडं थांबूयात आणि नंतर इन्व्हेस्टमेंट करूया, आणि या चक्करमध्ये होतं काय तर त्या प्रॉपर्टीचे रेट्स हे वाढून जातात. आता चौथी, शेवटची आणि सगळ्यात डेंजरस मिस्टेक. लोक काय म्हणतात की आत्ता माझं बजेट नाहीये, त्याच्यामुळे मी काय इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरते. कारण आत्ता गेलेली छोटी इन्व्हेस्टमेंट ही फ्युचर बदलू शकते. बऱ्याच लोकांनी आउटस्कट एरियाजमध्ये छोटे आणि स्वस्त प्लॉट्स घेतलेत, पण 10 ते 12 वर्षांनी त्या प्लॉट्सनी त्यांना चांगली किंमत मिळवून दिली. मित्रांनो, त्यामुळेच जर तुम्हाला सुद्धा असा 10 वर्षांनी एखादा रिग्रेट करायचा नसेल, तर तुम्ही सुद्धा योग्य ठिकाणी आत्ताच इन्व्हेस्टमेंट करा. कारण फ्युचरमध्ये फक्त 2च प्रकारचे लोक होणार आहेत. एक जे योग्य वेळी इन्व्हेस्टमेंट करतील, आणि दुसरे जे फक्त प्रॉपर्टीचे रेट्स दिवसेंदिवस वाढताना बघतील. तर मग मित्रांनो, तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट गॅनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.